lecture we study about the first three paragraphs in the lesson number 13 in subject English. So what is our lesson name? Our lesson name is Sultan Ghiyasuddin in the Qazi's court. And this story is completely depends on the Sultan Ghiyasuddin, Qazi and their officers. Okay? So, my dear students, already you know that we explained these three paragraphs. So, we repeat again. Okay? So, let's start. Please all students see the book and put your finger on each word. Hundreds of years ago, in the eastern province of Bengal, Sultan Ghiyasuddin Azam Shah ruled the land. His capital was Sonargaon. Sultan Ghiyasuddin was a good ruler. He ruled wisely and well. He respected men of learning. He had a deep regard for law. शेकडो वर्षांपूर्वी ईस्टर्न फ्रान्स जो आहे, पूर्व फ्रान्स जो आहे बंगालचा, तिथं सुलतान घियासुद्दीन अझम शहा नावाच्या राजाची सत्ता आली. तो सुलतान होता. त्याचं कॅपिटल होतं सोनारगाव. त्याचं राज्य असणाऱ्या राज्याचं कॅपिटल म्हणजे राजधानी काय होती? सोनारगाव. आणि हा सुलतान घियासुद्दीन एक चांगला प्रशासक होता. इट इज अ गुड रूलर. ही इज अ गुड रूलर. गुड रूलर म्हणजे चांगला प्रशासक. ही रूल्ड वाईजली अँड वेल. तो अगदी शहाणपणानं आणि चांगलं काय करत होता? त्याच्या राज्यामध्ये नियम बनवत होता. अँड ही रिस्पेक्टेड मेन ऑफ लर्निंग. ही हॅड अ डीप रिगार्ड फॉर लॉ. तो शिकणाऱ्याला किंवा शिक्षणाला महत्त्व देणारा व्यक्ती होता आणि त्याचबरोबर कायद्याचा गाढा अभ्यासक होता. म्हणजे कायद्याविषयी त्याला विशेष माहिती सुद्धा होती. So one day while the Sultan was practicing with his bow and arrows, he accidentally wounded the only son of a poor widow. The wounded boy did not survive. Weeping and wailing, the poor widow went to the Qazi and told him what had happened. मग काय झालं तर हा जो सुलतान घियासुद्दीन अझम शहा जो आहे हा एके दिवसाचा आरो आणि बाव घेऊन प्रॅक्टिसिंग साठी गेला. धनुष्यबाण घेऊन प्रॅक्टिस करण्यासाठी गेला. आणि त्यावेळी तो प्रॅक्टिस करत असताना त्याच्या आडवा एक मुलगा आला आणि त्या मुलाला तो बाण लागला. आणि त्या बाण लागल्यामुळे तो मुलगा जगू शकला नाही. तो मृत्यू पावला. पण त्याला असं कळलं की हा जो मरण पावलेला मुलगा आहे तो एका गरीब विधवा स्त्रीचा मुलगा आहे. मग काय केलं तर ही जी विधवा स्त्री होती गरीब, ती आपली जी काही बाजू आहे ती मांडण्यासाठी किंवा जे काही घडलं ते सांगण्यासाठी काझी नावाच्या एका व्यक्तीकडे गेली. आणि नक्की काय घडलं हे त्याला तिनं सांगितलं. The Qazi was an honest and upright man. He sent an officer to summon the Sultan to his court. When the officer reached the palace, the guards stopped him and inquired about his business. When they learned that he had come to serve a summons on the Sultan, they were shocked. They refused to let him go inside the palace. मग काय झालं? हा जो काझी आहे हा अगदी प्रामाणिक माणूस होता. त्याने काय केलं तिची सगळी बाजू ऐकली आणि एक ऑफिसर त्या सुलतानाला बोलवण्यासाठी एक ऑफिसर पाठवून दिला. त्या सुलतान निरोप घेऊन त्याच्या दरवाजापर्यंत गेला, गेटपर्यंत गेला. पण त्या काझीचे तो जो घियासुद्दीन आहे त्याचे जे काही गार्ड्स होते त्या गार्ड्स किंवा वॉचमन होते त्यांनी त्याला तिथेच थांबवलं आणि त्याची विचारणा केली, तू काय करतोस? त्यावेळी त्यानं सांगितलं की मी काझीच्या कोर्टमधून आलेलो आहे. मी त्याचा ऑफिसर आहे आणि जे काही घडलेलं आहे त्याची विचारणा करण्यासाठी काझीने तुमच्या सुलतानांना आमच्या कोर्टामध्ये बोलवलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र सुलतानाचे जे कोणी गार्ड्स होते ते अगदी दचकले, आश्चर्यचकित झाले. परंतु त्यांनी त्याला आत जाण्यासाठी नकार दिला. आता हा पार्ट आपण प्रीवियस लेक्चरला पाहिला होता. ओके, सो टुडे वी स्टडी द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस स्टोरी. So let's start. All my dear students, please put your finger on each word and listen carefully. Okay? The officer was now in a fix. ऑफिसर मात्र तिथून जायला तयार नव्हता. तो मात्र त्याच्या मतावरती ठामच होता. The guards did not allow him
to enter the palace, but he knew that he could not return without serving the summons. ते जे लोक होते घियासुद्दीनचे ते त्याला आत पॅलेसमध्ये जाऊ देत नव्हते, परंतु त्या ऑफिसरला माहित होतं की आपल्याला जे काही समस्त काम दिलेलं आहे, बोलावण्याचं काम दिलेलं आहे, ते केल्याशिवाय आपण माघारी जायचं नाही. The Qazi would not take him back. He had to find a way of reaching the Sultan somehow. What could he do? He thought and thought. मग त्याला माहिती होतं जर आपण काम न करता पाठीमागे गेलं तर काझी आपल्याला कोर्टामध्ये उभा करणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे, काहीतरी आयडिया शोधली पाहिजे. काय करावं म्हणजे हा सुलतान आपल्याला कोर्टामध्ये एंट्री देईल. मग तो विचाराने विचारच करत राहिला. नेक्स्ट, ॲट लास्ट he began to sound the azan, the call for the prayer, loudly just outside the palace. त्याला एक आयडिया सुचली. आता या सुलतानाला बाहेर बोलवायचा कसा किंवा आपण आतमध्ये एंट्री करायची कशी. म्हणून त्या ऑफिसरने अगदी त्या गेटच्या बाहेर, त्या दरवाजाच्या बाहेर बसून अजान म्हणायला सुरू केली. अगदी मोठ्याने तो काय करायला लागला, अजान गाऊ लागला. Then it was not a time for the prayer. पण हे अजान करण्याचा टाइम नव्हता, ही प्रार्थनेची वेळ नव्हती. When the Sultan heard the loud, untimely call, he was greatly surprised. ज्यावेळी सुलतानानं या अजानचा आवाज ऐकला त्यावेळी तो सरप्राईज झाला, आश्चर्यचकित झाला. त्याला वाटलं असं कोण आहे की अजानची वेळ सोडून हे अजान आत्ता अवेळी ही अजान गात आहे. Then he ordered that the man giving the call should be brought before him immediately. त्याने त्याच्या लोकांना ऑर्डर केली की जो कोणी ही अजान म्हणत आहे त्याला आत्ता लगेच तुम्ही इथं घेऊन या. इट इज अ टॅलेंसी ऑफ दिस ऑफिसर. त्याला आतमध्ये जायचं होतं, त्यासाठी त्याने एक युक्ती शोधून काढली आणि म्हणून तो आत पोहोचू लागला. His soldiers rushed out of the palace gates, caught the officer and took him the sultan within moments. त्याचे जे काही सुलतानाचे गार्ड्स होते ते आले गेटच्या बाहेर आणि त्यांनी तो जो ऑफिसर होता त्याला घेतलं, पकडलं, त्याचा कॉलर धरली आणि त्याला काय केलं, थेट सुलतानाच्या काही क्षणातच घेऊन गेले. When the officer knelt before the sultan, he was trembling with fear. ऑफिसर मात्र घाबरला होता. तो त्याच्या दोन गुडघ्यांवरती त्या सुलतानापुढे उभा राहिला. But he mustered all his courage and explained why he had given the call for azan. त्यानं मात्र धाडस केलं. त्या धाडसानं त्यानं सांगितलं की त्यानं ही अजान आत्ता का म्हटली ह्याचं कारण त्यानं त्या सुलतानाला सांगितलं. Then with shaking hands he gave the summons to the sultan. आणि असे हात त्याचे हालत होते, तो घाबरलेला होता आणि त्यानं त्या सुलतानाला त्याचा समन्स दिला, त्याला बोलावणं केलं. सुलतान घियासुद्दीन took it without making any comment. He read the summons and told the officer to go back the Qazi. त्या सुलतानानं जो समन्स घेतला, जे बोलवण्यासाठी जे पत्र दिलं होतं काझीनं, ते त्याच्या हातून घेतलं, त्यानं ते रीड केलं आणि त्याला सांगितलं तू इथून काझीकडे परत जा. He announced that he would appear in the Qazi's court in the next day. आणि त्यानं अनाउन्स केलं, त्यानं सांगितलं की मी या काझीच्या कोर्टमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या येईल. ओके. The next morning the sultan got ready to appear before the Qazi. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काझीकडे जाण्याआधी हा सुलतान आवरून तयार झाला. He hid a sharp sword in his robe and set out. त्यानं एक तलवार घेतली धारदार आणि त्या स्वॉर्ड मध्ये, म्हणजे तलवार ठेवण्याचं जे त्याला स्वॉर्ड असं म्हणतात, स्वॉर्ड म्हणजे तलवार. आणि त्याने काय केलं, त्याचा जो रोप होता, रोप म्हणजे ते तलवार ठेवायचं जे असतं त्याला रोप असं म्हणतात, त्यामध्ये ठेवलं आणि तो तिथून बाहेर
question and answers. Okay? Thank you.